भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय। एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव। जरा याद्या देतो महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरा कुठून उदयाला आल्या। कीर्तन तर आपलं अर्ध झालं, विठोबरावमाय हार झालाय, बुक्का लावलाय, म्हणजे लोकांना फार वेळ लागेल हे टेन्शन समाप्त झालेलं आहे। सज्जन हो, नाथ परंपरेतूनच सगळ्या संप्रदायातल्या वाटा उदयाला आल्या। कशा कशा आल्या तुमच्यासमोर मी यादी देतो, ऐकत राहा। आदिनाथ, मत्स्येंद्र, गोरक्ष, गहिणी, श्रीमन निवृत्तीनाथ दादा, दादांचे पट्टशिष्य, कैवल्य चक्रवर्ती, संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज। यादी मन लावून ऐका। ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर सच्चिदानंद कुलकर्ण्याला नेवास्यात नगर जिल्ह्यात प्रवरेच्या पात्रात मेलीला जिवंत केला। शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरी। सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला। मग जिवंत व्यक्तीला जर आपण माळ घातली तर शिष्या होतो, बुक्का लावला तर शिष्या होतो, मंत्र दिला तर शिष्या होतो, ग्रंथ ऐकला तर शिष्या होतो। पण मेलेल्याला जिवंत केलं तर ज्ञानोबरायाला सच्चिदानंद कुलकर्णी गुरुच मानणार यात शंका नसल्यामुळे संत बहिणाबाई पाठकांची गाथा डॉक्टर विकासानंद मिसाळांनी प्रकाशित केली आणि भारतीय इतिहास संशोधक मंडळानं त्यावरती शिक्कामोर्तब केला। आणि मी शूर बंगल्याला पाठकांच्या कुळात मधुसूदन बुवा मोगल आणि लाखे बुवा यांच्याकडे जाऊन आलो। आल्यानंतर समीक्षा अशी करण्यात आली की त्या गाथेत एक अभंग आहे, फक्त भाव सांगतो। ज्ञानोबरायांचा गुरुमंत्र सच्चिदानंद बाबाला मिळाला, सच्चिदानंद बाबांचा गुरुमंत्र राघवाला मिळाला, राघवाचा गुरुमंत्र केशवाला मिळाला, केशवाचेच नाव बाबाजी होते आणि बाबाजीचा गुरुमंत्र माघशुद्ध दशमीला ओतूर तीर्थक्षेत्रात गंगेच्या काठावरती कपर्दिकेश्वर महादेवाजवळ ब्राह्ममुहूर्तावर तुकोबारायांच्या डोक्यावर हात ठेवला आणि तुकोबारायांना हा गुरुमंत्र मिळाला। तुकोबारायांचा वीणा हा निळोबारायांना दिला। निळोबारायांची परंपरा शंकर स्वामी शिऊर बंगला लाखे यांना प्राप्त झाली आणि शंकर स्वामीकडून वारकरी संप्रदायाची परंपरा मल्लाप्पा वास्करांना आली। मल्लाप्पा वास्करांची परंपरा विठ्ठलदादा वास्करांच्याकडं आली, तात्यासाहेबांच्याकडं आली, विवेकानंद वास्करांच्याकडं आली, आत्ताचे विद्यमान राणादादा वास्करांच्याकडे आली। एक नकाशा समाप्त झाला बरं का। म्हणजे या आदिनाथ शिष्य परंपरेतला दुसरा नकाशा असा आहे की भगवान नारायण ब्रह्मा आणि ब्रह्मानं हंस रूपानं बोध केल्यामुळे तो व्यासांना मिळाला। व्यासांना बोधित राघव केशव झाले, त्याच केशवांचा गुरुमंत्र तुकोबरायांना मिळाला आणि त्याच परंपरेमध्ये बहिणाई म्हणाली मला परमार्थात काम करता आलं, तर बहिणाईंच्या कुळातल्या पवन महाराज पाठकांच्या पर्यंत आदिनाथाची परंपरा पोहोचली। आता तिसरा नकाशा, ज्ञानोबरायांचे शिष्य शिवदिनी। आपण आळंदीला जातो पण परंपरेनं जातो म्हणून जातो, पण गेल्यावर स्टडी कोणी करत नाही, चिंतन कोणी करत नाही, अभ्यासासाठी कोणी जात नाही,
वडील जात होते म्हणून हा जातो, परिसरातले जातात म्हणून हा जातो, दिंडीत गेला म्हणून जातो. पण चिकित्सा आणि श्रद्धा या बाबतीत लोकांची अजून कमकुवतपण आहे. म्हणून पिंपळ पार आहे आणि हैबत बाबांच्या पादुका आहेत. आळंदी जरा डोळ्यासमोर आणा, हे सगळे तिथे राहतात. त्याच्या समोर 90 अंशाच्या कोणात बरोबर शिवदिनींची समाधी आहे. शिवदिनी हे ज्ञानोबारायांचे शिष्य, शिवदिनींचे शिष्य केशरीनाथ, त्यांची समाधी पैठणात. त्यांचे शिष्य नरहरिनाथ देऊळगाव राजा, मग गणेशनाथ, मग मोहननाथ आणि विद्यमान आत्ता उद्बोधनाथ. विठ्ठल विठ्ठल त्याचबरोबर ज्ञानोबाराच्या परंपरेत त्रिलोचन दासाची शिष्य परंपरा उत्तरेत कुंभनदासांचे हरिदास आणि ज्ञानगोदडी नावाचं स्थान वृंदावनात. दुसरी शाखा ज्ञानोबारांचे शिष्य अजून देवनाथांचे गंगानाथ, त्यांची परंपरा चुडामणी महाराज देगलूर, चुडामणी महाराजांचे शिष्य मूळ गुंडा महाराज, मग बंडा महाराज, मग धुंडा महाराज, मग पापा महाराज, मग भानुदास महाराज, मग चंद्रशेखर महाराज, मग चैतन्य महाराज आणि मग गुरुदास महाराज. विठ्ठल साखरे महाराजांच्या कुळात अच्युताश्रम स्वामी नावाचे दंडी संन्यासी होऊन गेले. कंसात त्यांचं नाव केसकर. त्यांना अनुग्रह प्रॅक्टिकली ज्ञानोबारायांचा. पुढे मग विनायक दादांना, मग तात्यांना, मग परभणीकर गुरुजीला, मग विश्राम गुरुजीला, मग रामचंद्र यादव पाटील कोल्हापूर गांधी मैदान, तोच अनुग्रह वक्ते महाराजांना, तोच अनुग्रह हरिभाऊ महाराज पाटील दाताळकरांना, तोच अनुग्रह किसन महाराज साखऱ्यांना, तोच अनुग्रह पुढे भारत महाराज गोपे, विष्णू महाराज सावकार, बबन महाराज मस्के, कुंभार गुरुजी आणि आदरणीय कुरेकर महाराज. विठ्ठल पुढे वक्ते महाराज आणि हरिभाऊ महाराज, त्यांच्या शाखा तुंतोने शास्त्री, बाबूराव महाराज वाघ, पुरुषोत्तम महाराज बावस्कर, रामभाऊ महाराज राऊत, पुंडलिक महाराज जंगले शास्त्रींचे शिष्य तिकडे संजय महाराज पाचपोर. म्हणजे मी महिनाभर नाथ संप्रदायाचा उदय आणि विस्तार यावर कंटिन्यू नॉनस्टॉप विदाऊट प्रमाणाची बडबड करू शकतो तुमच्या कृपेनं. परंतु देशकाल परत्वे कीर्तनकारांनी बडबड करावी, अधिक विद्वत्तेचा दिवा नको तिथे पाजळू नये. विठ्ठल बर. नामदेवरायांची परंपरा कुठे आहे? नामदेवराय. बऱ्याच लोकाला नामदेवरायाची परंपरा मांडता येत नाही. पुन्हा यादी मागे आदिनाथ, मत्स्येंद्र, गोरक्ष, गहिणी, निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबारायांच्या शिष्या आदिशक्ती मुक्ताई. मुक्ताईचं वर्णन फार गोड केलंय. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई, वरिष्ठ मुक्ताबाई, वरिष्ठ मुक्ताबाई. आदरणीय सुखद महाराज मुक्ताईंचे 2 शिष्य, एक विसोबा खेचर आणि एक चांगदेव. चांगदेवातही अभ्यासक मंडळी 3 टप्प्यात बरं का. चांगा राऊळ वेगळा आहे, केशवदास चांगा वेगळा आहे आणि वटेश्वर चांगा वेगळा आहे. यादी देतो तुम्हाला मी. एक चांगा नारायण डोहला नगर जिल्ह्यात जन्माला कुलकर्ण्यांच्या कुळात आला. एक चांगा मरुदगणांच्या कुळात पुणतांब्याला कोपरगावला जन्माला आला आणि एक चांगा महानुभव पंथीयांचा गुरु झाला. विठ्ठल विठ्ठल.
ज्ञानोबाराय भिंतीवर बसून आले आणि चांगदेवराय वाघावर बसून आले. आळंदीतल्या वडगाव रोडचा हा प्रसंग. आणि मुक्ताई म्हणाली घे आनंद, म्हणून गावाचं नाव झालं वडगाव. घे नंद, घे आनंद. हे आळंदी सांगतो बरं का तुम्हाला. वाघावर बसून आले. वाघाची व्याख्या पातंजलीने अशी केली आहे, सहा जिघ्रती इति व्याघ्रः. हुंगत हुंगत येतो आणि आक्रमक ठरतो, त्याला वाघ म्हणावं, आडनावाचे नाही. ते रात्री बायकोला लघवीला जाताना उठवतात. प्रॅक्टिकली वाघ. साप हातात आहे आणि करोडो शिष्य बरोबर आहेत. त्याला त्याच्या विद्वत्तेची आणि 1400 वर्ष जगल्याची घमेंड होती. घमेंड. पण ती घमेंड ज्ञानोबाराय पुढं टिकली नाही. ऐकताय का? टिकली नाही. सज्जन हो, भिंत निघाली. सगळ्यांना माहिती, प्रमाण म्हणायचे नाहीत, वेळ आपल्याला कमी आहे. आणि भिंतीवर बसून ज्ञानोबाराय आले. जरा चांगदेवांची जिरली. चांगदेव वाघावून खाली उतरले आणि कोरच पत्र पाठवलं. माऊलीला मुक्ताई म्हणाली अजून कोरा करकरीतच आहेस, म्हणून स्वस्ती श्रीवटेषु. जो लपोणी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. त्या चांगदेवाचा जन्म मुक्ताईच्या ज्ञानाने झाला. त्याला प्रमाण आहे. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, देव म्हणे आजी जन्मालो. चांगदेव म्हणे आजी जन्माले, आजी जन्माले. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा म्हणा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो. गुरुपुत्र म्हणे आजी जन्मालो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. झालो मुक्ताईचा. झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मालो. चांगदेव म्हणे आजी जन्मालो. ज्ञानदेव म्हणे आजी जन्मालो. ज्ञानदेव म्हणे आजी जन्मालो. चांगदेव म्हणे आजी. आज शब्दाचा अर्थ वर्तमान कालवाचक, आत्ता या स्थितीला. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. शब्दाचा अर्थ आहे मी शिष्यत्व स्वीकारलं, असा त्याचा अर्थ. त्याच्या 3 शाखा आहेत.
पूर्ण तांबा, जळगाव, पाचोड आणि अजून चांगदेवस्थान मुक्ताईच्या शेजारी खानदेशात. तिथं लक्ष्मण बाबा कोहले संस्थेचे आपल्या राहत असायचे. श्रीपती बुवा राजपूत राहत असायचे. संजयसिंग महाराज राहत असायचे. आता कन्हैया महाराज राजपूत त्या जागेवरती राहतात. संस्थेच्या क्रमात मी दौऱ्यात जन्मभर फिरलो. त्यामुळे या सगळ्या परंपरा बिनचूक माझ्या डोळ्यात जशास तशा फीड करून ठेवलेल्या आहेत. प्रसंगावधानानं ते क्लिक करून फाईल ओपन करावी लागते आणि अभ्यासकांच्या समोर मांडावी लागते. चांगदेवांची परंपरा. आता विसोबा यांना अनुग्रह कोणाचा जरा यादी ऐका. मुक्ताईंचे शिष्य विसोबा खेचर. नीट ऐका बरं का. विसोबांचं राहणं मराठवाड्यात आवंढा नागनाथला महादेवाच्या मंदिरात. आदिनाथाच्याच पिंडीवरती पाय टाकून निवांत पडलेला बलंद दंड शरीराचा हा म्हातारा, पिळदार शरीर, पठाड्या मिशा, बाराबंदी बांधलेली, पायात जोडे, डोक्याला मुंडासं, टपुरगंध, गळ्यात तुळशी माळा आणि देह बलदंड टाकलेला नामदेवराय संतांच्या सभेत गोरोबा काकांच्याकडनं नापास झाले. आता माझं कसं होणार? पांडुरंगाने सांगितलं, गुरुकृपा झाल्याविना तुझा उद्धार नाही. पण देवा तू माझ्या कीर्तनात नाचतोस. जसं आपण म्हणतो माझं कीर्तन दिल्लीला झालं, परवा मला